नमस्कार मंडळी, भोजन कट्ट्यामध्ये मी नीलम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत, पण काय करू, व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता। पण यूट्यूबवाल्यांनी मला एक वॉर्निंग दिली, तर म्हटलं चला एक काहीतरी व्हिडिओ बनवूया। काय काय तुला फिश आवडते? बघू इकडे इकडे। तर मंडळी तुम्ही बघितलं असेल, माझ्या पिल्लूला खायची होती फिश, तर मग मी बाजारात गेले। नुकताच बाजारात भरायला चालू होता, त्यामुळे जास्त मच्छीवाल्या नव्हत्या आणि बाकीची दुसरी कोणती मच्छी अवेलेबल नव्हती। तर मला मस्त ताजे ताजे बांगडे दिसले, ते मी घेतले आणि आले। तर 100 रुपयाचे 5 असे हे मला बांगडे मिळाले, ते मी घेतले आणि आले। मस्त स्वच्छ धुवून घेतले, त्यांना चिरा पाडून आणल्या होत्या, त्यामुळे त्याला मी लावलं मीठ आणि हळद आणि मीठ लावून मी एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून दिलं, जेणेकरून ते छान असे मस्त कडक पण होतील आणि त्यांना छान मॅरिनेट होईल। म्हणून मी त्यांना मस्त हळद मीठ लावलं आणि ठेवून दिलं। तर हे बघा, हळद मीठ लावून ठेवलेले बांगडे मस्त ताजे तवाने म्हणजे कडक झालेले आहेत थोडेफार। आता त्याला मॅरिनेट करायचं आहे, तर मी त्याच्यातला लावलेला आहे कोकम। कोकममुळे जो त्याचा फंगसपणा आहे तो जातो। तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा चिंचेचा कोळ पण घालू शकता, जे आवडतं ते टाकू शकता। त्यानंतर घातलं लाल तिखट, त्यानंतर घातली मीठ आणि थोडंसं मीठ म्हणजे आधी थोडं लावलं होतं, नंतर थोडं टाकलं, त्यामुळे चवीनुसार मीठ अंदाजाने लावायचं। माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट नव्हती, मग मी आयडिया केली, मस्त लसूण असाच किसून घेतला किसणीवरती। छोटीशी किसणी होती, त्याच्यावर लसूण किसून घेतला, त्याच्यावरती थोडंसं आलंही किसून घेतलं। आलं लसणाची पेस्ट असेल तर ती चांगली लागते। तर मला फक्त फ्लेवर म्हटलं येऊ दे आणि पटकन बनवायचे होते ना, म्हणून मी ॲडजस्टमेंट केली। त्यानंतर मी मस्त रवा घेतला, बारीक रवा घेतलेला आहे 2 ते 3 चमचे। त्यामध्ये घातले तांदळाचं पीठ आणि त्यात घातले थोडंसं चवीपुरतं तिखट आणि मीठ, आणि तेच आता त्या छान मिक्स करून घ्यायचं। आणि ह्यामध्ये आपल्याला जे बांगडे आहेत ते छान घोळून घ्यायचे। हे पीठ आधी एकजीव करून घ्यायचं, कारण ह्यालाही चव आली पाहिजे, म्हणून त्यात थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालायचं। यामध्ये मस्त बांगडे जे आहेत ते छान असे लोळवून घ्यायचे आणि थोड्याशा तेलामध्ये किंवा तेल टाकायचं, ते चांगलं गरम करायचं आणि त्यामध्ये हे बांगडे मस्त असे गरमागरम असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे। एका साईडनं छान फ्राय झाले की ते पलटी मारायचे आणि दुसऱ्या साईडनेही छान असे पलटी करून घ्यायचे। आता झालं आहे असं काय माहिती आहे, व्हिडिओ बनवायला वेळ अपुरा पडतो आहे आणि ऑफिसचं काम, घरातलं काम, दुसरं एक चॅनल, हे सगळं सांभाळत असताना वेळ थोडासा कमी पडतो। थैंक यू। कसं करा?